पाहूयात विस्तृत बातम्या। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून 25 मे 2026 रोजी पहाटे अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 2 ठिकाणावरील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मनपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मौजे सांगली कुपवाड सर्वे नंबर 222/4 येथील अल मोमीन मुस्लिम जमियत यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात यापूर्वी 2023 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती। संबंधित ट्रस्टच्या संचालकांना याबाबत नोटीस देऊन अवगत करण्यात आले होते। त्यानंतर संबंधितांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मात्र या प्रकरणात न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश प्राप्त नसल्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। तसेच श्रीमती शफिका उस्मान कोन्नूर यांच्या सिटी सर्वे नंबर 62 जुना सिटी सर्वे नंबर 83-2 येथील विनापरवानी सुरू असलेल्या बांधकामावर ही कारवाई करण्यात आली। महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 व 53 अन्वये नोटीस देऊन 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही बांधकाम नियमित न केल्याने आणि न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश नसल्याने सदर अर्धवट बांधकाम पाडण्यात आले। दोन्ही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवारी रात्रीपासूनच पोलीस व मनपा प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता। सोमवारी पहाटे ही कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली।